नमस्कार, मी पूनम लेडीज विंगच्या आजच्या भागात आपलं स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत नागपूर शहरातील प्राध्यापिका तसेच वकील कल्याणी कापसे, ज्या कायद्याच्या मोठ्या जाणकार आहेत। नागपूर शहरातील पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा समितीच्या सदस्य सुद्धा आहेत। तर त्यांचा अनुभव किती आहे त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप स्वागत आहे। मॅम, आपण सामाजिक सुरक्षा समितीचे सदस्य आहात, प्राध्यापिका आहात आणि वकील आहात, तर तिन्ही क्षेत्रांमध्ये आपलं किती वर्षांचा अनुभव आहे याबद्दल सांगा। अगदी योग्य प्रश्न विचारला पूनम। एक प्रदीर्घ अनुभव असा म्हणता येईल, कारण पुण्याच्या ILS लॉ कॉलेजमधनं मी LLBची डिग्री घेतल्यानंतर माझे वडील निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट श्री प्रभाकर मार्कंडेवार यांच्या ऑफिसच्या अंतर्गतच मी काही वर्ष प्रॅक्टिस देखील केली व सध्या मी आपल्या नागपूर विद्यापीठाचं जे लॉ कॉलेज आहे तिथे एक प्राध्यापिका म्हणून काम करते, एक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मी जात असते। त्यामुळे अनुभव विचारला तर प्रदीर्घ आहे। आणि जसं तू आता उल्लेख केला की नागपूर पोलिसांच्या स्पेशली क्राईम ब्रांचच्या सामाजिक सुरक्षा समितीची एक मेंबर असल्यामुळे स्पेशली मुली आणि महिलांकरता काम करण्याचा एक असा बराचसा अनुभव आलेला आहे। मॅम, जसं तुम्ही विविध विषय आहेत आणि नागपूर शहराच्या पोलीस विभागांच्या समितीमध्ये असणं म्हणजे नक्कीच आता तुम्ही स्वतः कायद्याच्या जाणकार आहात आणि पोलीस विभागाच्या समितीमध्ये काम करत असताना समाजातील महिलांचे मुलींचे विविध विषय समोर येत असतात। बरोबर। तर एक वकील म्हणून सुद्धा आणि एक समितीचे सदस्य म्हणून सुद्धा कोणते असे विशेष प्रकरण म्हणता येईल तुम्हाला की जे खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत आता? बरोबर आहे। आता काय होतं की प्राध्यापिका म्हणून मी तर कायद्याचं ज्ञान मुलांना देतच असतो आम्ही, आणि नेहमी म्हणतो की वकिलांना घडवण्याचं काम आम्ही करतो। पण जेव्हा असं एखाद्या समितीच्या तुम्ही सदस्य म्हणून काम करता आणि ही जी महिलांकरता काम करणारी समिती असल्यामुळे ह्याच्यात मुख्यतः एकच घटक असा दिसतो की जेव्हा ह्या समितीच्या अंतर्गत काम करताना मोस्टली आम्ही जेव्हा रेड लाईट एरियात जेव्हा पोलीस रेड करतात तेव्हा ते आम्हाला बरेचदा पंच म्हणून पण देतात, किंवा एक अनुभव असतो की कशी काय पोलिसांची पूर्ण प्रक्रिया चालते ती बघण्याचा पण एक अनुभव येतो। तेव्हा खरोखर वाईट वाटतं की अगदी 14-14 वर्षाच्या मुली देखील तिथे जेव्हा देहविक्रीसाठी त्यांना त्या धंद्यात ढकलल्या जातं तेव्हा त्यांची ती परिस्थिती बघता असं वाटतं की नुसतं आरोपींना पकडून किंवा शिक्षा होऊन ह्याच्यावर काही एक आपण म्हणू शकतो की हा काही नुसता मार्ग नव्हे। मग त्या पुढे मुलींचं शिक्षण काय, त्यांची कुटुंबासोबत परत भेट होते काय, प्रश्न असा असतो की काही वेळेस कुटुंब त्यांना स्वीकारण्यास तयार नसतं, मग त्या मुलींच्या पुनर्वसनाचं काय, असे बरेचसे प्रश्न या अनुषंगाने काम करताना आम्हाला आढळले किंवा आमच्या लक्षात आले। मॅम, असं पण होतं की जेव्हा आपण समाजात काम करत आहोत तर कधीतरी असं होतं की महिलांच्या ज्या प्रेग्नेन्सी म्हणता येईल आपल्याला, तर महिलांच्या प्रेग्नेन्सीला घेऊन पण बऱ्याच अडचणी निर्माण होतात। लग्न झाल्यानंतर सुद्धा की कधीतरी मुलगी होऊ शकते किंवा त्या भीतीने ते घरचे मुलींना प्रेशराईज करतात की जर मुलगी झाली तर आम्हाला मुलगी नको। तर त्या गोष्टींचा दर कसा आहे, किंवा रेप विक्टिम्स जे असतात कधीतरी त्या सुद्धा प्रेग्नेंट राहतात। तर महिलांना म्हणजे बेसिकली प्रेग्नेन्सी बद्दल काही हक्क आहेत का कायद्याच्या अंतर्गत? बघ, सगळ्यात पहिले तर आपण असं म्हणू शकतो की जर ती महिला आहे आणि प्रेग्नन्सी बद्दल म्हटलं तर तो तिचा एक नैसर्गिक दत्त अधिकार आहे। कारण हा अधिकारच असा आहे की जो फक्त निसर्गाने स्त्रीला बहाल केलेला आहे। पण मग जेव्हा आपण समाजात वावरतो, स्त्री पुरुष दोन घटक आहेत, तर मग प्रश्न पडतो की या रिलेटेड जे काही आपण म्हणतो महिलांची प्रेग्नन्सी, तर मग त्यात तिला असे काही अधिकार आहेत का? कारण कसं असतं की दोन घटक ह्याच्यात असतात की एक स्त्री आणि पुरुष, पण मग आता आपण म्हणतो की शरीर तर स्त्रीचं आहे, मग त्यात तिला काही अधिकार आहेत का? मग अगदी एक्झाम्पल द्यायचं झालं तर लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीला ते ठरवायचा अधिकार आहे का की तिने गर्भधारणा केव्हा करायची, हा पहिला प्रश्न आहे। कारण आपल्या समाजात आपण बघतो की सगळ्यात लग्न झाल्याबरोबर लगेच त्या नवविवाहित जोडप्याला काही महिन्यातच प्रश्न विचारला जातो की गोड बातमी केव्हा। मग आता प्रश्न इथे असा येतो की हा अधिकार कुणाला असावा? हा घरच्यांनी ठरवायचं की त्या स्त्रीने ठरवायचं की तिला गर्भधारणा ही केव्हा झाली पाहिजे? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न परत ह्यात असा उद्भवतो की तिची इच्छा आहे की नाही त्यावेळेस गर्भधारणा करण्याची।
तो पण प्रश्न मला इथे असं वाटतं की त्या बाबतीत पण तिचं मत घेणं अगदी योग्य आहे. कारण बरेचदा असं होतं की जर ती मुलगी किंवा ती स्त्री नवविवाहिता जर नोकरी करणारी असेल तर बरेचदा होतं की तिच्या पुढे करिअर असतं किंवा तिला काही अजूनही अडचणी असू शकतात आणि त्या जोडप्यांना असं वाटतं की आत्ताच नको बाळ. ते बाळ न होण्याच्या म्हणजे नको असतं असं काही नाही की त्यांना बाळ नको असतं, पण त्यांचं असं असतं की आत्ता नको, आमचं काही प्लॅनिंग आहे, आम्हाला नंतर पाहिजे. मग क्लॅशेस इथे सुरू होतात. कारण बरेचदा तो मुलगा मग घरी घरच्यांच्या किंवा आई वडिलांच्या याच्यात असतो आणि तो घाई करतो आणि हिचं म्हणणं असतं की नको. मग अशा वेळी कायदा काय म्हणतो हे पूर्ण आपण जाणून जर घेतलं किंवा मग एक आपला कायदा आहे टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट म्हणून ज्याला आपण म्हणतो, मग त्यात आहे की जर ती टर्मिनेट करायची झाली मेडिकल टर्मिनेशन, असं होऊ शकतं ना बरेचदा की काही शारीरिक तिला तो प्रॉब्लेम येणार असेल किंवा नको असेल ती, तर मग कुठल्या परिस्थितीत ती प्रेग्नन्सी रिमूव्ह करू शकते. हे सगळं तो एक कायदा आहे आणि मला वाटतं त्याच्यावर स्वतंत्रचपणे एक आपल्याला बोलता येईल, पण तो अधिकार त्या स्त्रीला आहे. म्हणजे मेडिकली कायद्याअंतर्गत ती टर्मिनेशन ऑफ termination करू प्रेग्नन्सीचा शकते. एक आपलं स्वतंत्र कायदाच आहे त्याच्यावर. म्हणजे नक्कीच महिलांकरिता प्रेग्नेन्सीला घेऊन सुद्धा पण विविध कायदे आहेत ज्या अंतर्गत त्या लोक मेडिकली टर्मिनेशन करू शकतात प्रेग्नेन्सीचं. या अंतर्गत मॅम अजून एक महत्त्वाची बाब जशी मुलींबद्दल किंवा महिलांबद्दल पुढे येते ती आहे एज्युकेशन. एज्युकेशन हा राईट प्रत्येकांचा आहे, फक्त महिला आणि मुलींचा नाही तर प्रत्येक व्यक्तीचा शिक्षण हा अधिकार आहे. पण महिलांच्या बाबतीत कधीतरी असं होतं किंवा मुलींच्या बाबतीत कधीतरी असं होतं की कमी वयात मुलींची लग्न होतात. अगदीच म्हणजे गरीब घरची मुलं आहेत तर 18-19 वर्षाला त्यांची लग्न जशी 18 झाली तशी त्यांची लग्न लावून देतात. तर म्हणजे त्यांच्या लग्नानंतर त्यांचं एज्युकेशन बंद होतं किंवा कुठल्याही कारणाने. पूनम, मला तुला अजून एक इथे सांगावं वाटतं की आपण जेव्हा तुला स्पेसिफिकली आपल्याला असं म्हणायचं की शिक्षणाचा हक्क, पण मला अजून एक मुद्दा इथे सांगावा असा वाटतो की जसं आपण आता प्रेग्नन्सी बद्दल चर्चा केली, पण असाही एक मुद्दा ह्याच्यात येऊ शकतो, म्हणजे असा पण एक कायदा स्त्रीच्या मदतीला येतो की बरेच ठिकाणी समजा आता म्हणजे आपण म्हणू की झालंय तिला गर्भधारणा झाली आहे, प्रश्न असा येतो की मुलगा हवी की मुलगी, ह्याच्यावर पण घरात सुरुवातीला एक गोड चर्चा होते आणि मग शेवटी काय होतं बरेच ठिकाणी त्याचं वादात रूपांतर होतं. कारण आपण बघतो की भारतीय समाजात एक विशेष महत्त्व असं दिलं जातं की मुलगा हवा, एक वंशाचा दिवा वगैरे जी एक पूर्वापार चालत आली कल्पना आहे. वंशाची पंथी स्वीकारण्याला समाज तेवढासा तयार नसतो. कारण आपल्या इथे बघ एक गंमत असते, लग्नाचे लाडू केव्हा मिळणार किंवा पेढे केव्हा देणार, पण कोणी असं विचारत नाही की बर्फी केव्हा देणार. बरोबर आहे, म्हणजे मुलीच्या जन्माला लोक तेवढे उत्सुक नसतात स्वागत करायला. मग आता असं आहे की गर्भधारणा झाली आहे, पण मग आता त्याचा सेक्स जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तर इथे एक सांगावं वाटतं मला की जी होणारी आई असते तिला काहीच फरक पडत नसतो, तो मुलगा असू देत की मुलगी असू, पण घरच्यांचा याच्यात विशेष एक इंटरेस्ट असतो की जाणून घेण्यात. आणि आपण बघतो की मेडिकल सायन्स जितकं प्रगत झालं आहे आता की सेक्स डिटर्मिनेशन होऊ शकतं, पण ह्या सेक्स डिटर्मिनेशन बाबतीत असं म्हणता येईल की हे कशासाठी असतं मुख्यतः की त्या गर्भाला कुठलं काही अपाय तर नाही आहे किंवा व्यंग तर नाही आहे हे जाणून घेण्याकरता. जसं आपण बघतो गल्ली गल्लीत आजकाल सोनोग्राफी क्लिनिक झालेले आहेत, बरोबर आहे. मग घरचे तिला इन्सिस्ट करतात, तिला सुचवतात की जा तू बघून ये, तुझ्या गर्भात जे बाळ आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे, आणि आपसुकच मुलगा असेल तर ठेवायचं आणि मुलगी असेल तर मात्र तिला सुचवलं जातं की ते आता तू एक अबॉर्शन करून घे, गर्भपात करून घे. तर त्यावेळी कायदा मात्र त्या स्त्रीच्या मदतीला येतो. कारण आपल्या इथे एक PCPNDT नावाचा एक कायदा आहे, तर तो क्लिअर असं त्याच्यात म्हटलेलंच आहे की सेक्स डिटर्मिनेशन इज प्रोहिबिटेड. म्हणजे बाळाचा गर्भ स्त्री आहे की पुरुषलिंग आहे हे जाणून घ्यायचं नाही. पण आपण असंही बघतो, म्हणजे मला असं इथे स्पेशली सांगावं वाटतं की समाजात काय होतं, प्रत्येक सोनोग्राफी सेंटरवाल्यांना आपण इथे म्हणू शकत नाही, पण काही सेंटर्सवर ते तुम्हाला रिटर्न रिपोर्ट देत नाहीत. तर त्यांच्या तिथे जर तुम्ही सेंटरला गेलात तर एखाद्या देवाचं चित्र असतं किंवा देवीचं असतं, मग ते फक्त मुलगा असेल तर देवाच्या चित्राकडे बोट दाखवतात, मुलगी असेल तर देवीच्या चित्राकडे. गोष्ट इतकी साधी असते पण त्याचा परिणाम मात्र त्या स्त्रीच्या आयुष्यावर म्हणा, तिच्या तब्येतीवर, तिच्या भावविश्वावर ह्याचा नक्कीच परिणाम होतो. म्हणजे नक्कीच महिलांना
विविध कायदे आहेत आणि विविध हक्क आहेत की ज्या अंतर्गत त्या कोणत्याही विषयाला घेऊन काम करू शकतात, आपल्या हक्कासाठी लढू शकतात. तर पुढचा विषय आपण नक्कीच हो, आता तू राईट टू शिक्षणावर घेऊ. एज्युकेशन बद्दल बोलत होती. अगदीच आपण शिक्षणावर बोलणार हो, आहोत की हो. महिलांचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की लग्न होऊन जातं अगदी कमी वयात, हो. तर त्यावेळेला सासरच्या मंडळींकडनं किंवा माहेरकडनं सुद्धा म्हटलं जातं की आता लग्न झालेलं आहे तर आपला संसार बघ, बरोबर. शिक्षण आता सोडून दे. हो. तर आता यावेळेला आपण काय हो हक्क आहे? आता आपण त्या लग्नाच्या टप्प्यावर आलो, पण मी असं सांगते की मुली असू देत की महिला असू देत, त्या अतिशय भाग्यवान आहेत की त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अगदी प्रत्येक ठिकाणी पावलोपावली कायदा त्यांना मदत करत असतो. मग आता जसं आपण तू शिक्षणाचा अधिकार म्हटलं, मग तो असा आहे की मुलगा असू देत की मुलगी, दोघांनाही शिक्षणाचा आपल्या इथे घटनेमुळे एक समान अधिकार देण्यात आलेला आहे. मग आता होतं काय, मग तशी कायद्यात तरतूद झाली, तसं कायदा तयार करावा लागला. आपल्या इथे एकच गोष्टीचं असं वाईट वाटतं, खंत वाटते की आपण स्वतःला पुरोगामी म्हणून घेतो, पण पावला पावलावर आपल्याला कायद्याची गरज भासते. मग जसं आता हा शिक्षणाचा अधिकार आहे, राईट टू एज्युकेशन, हा स्पेसिफिकली एक मूलभूत अधिकार म्हणून 2009 साली एक राईट टू एज्युकेशन म्हणून कायदा पास झाला आहे. आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं आहे त्या कायद्यात की 6 ते 14 वयोगटातील, मग तो मुलगा असू देत की मुलगी, यांना प्रायमरी म्हणजे अगदी एक एलिमेंटरी एज्युकेशन जे आहे ते फ्री आणि कंपल्सरी असे 2 शब्द त्याच्यात ॲड करण्यात आले की ते तुम्हाला अगदी त्यांना, मग ती आता राज्य सरकारची जबाबदारी आहे की फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन. कारण आपण बघतो शहरात नाही पण गावात वगैरे काय होतं, 6 ते 14 हा जो वयोगट आहे आणि त्याच्यातही मुली जर असतील तर त्या मुलींना बरेचदा काय होतं, आई वडील जर शेताच्या कामानिमित्त बाहेर गेलेत तर मग घरी कोण सांभाळणार, घरची पाठची भावंड असतात त्यांना कोण बघणार, मग आपसुकच ह्या मुलीचं शाळेतलं शिक्षण बंद होतं. पण त्याचबरोबर मुलाचं शिक्षण सुरू असतं, ही जी आपली मुलगी आहे हिला शाळा सोडून घरी बसावं लागतं. म्हणून मग सरकारला असा कायदा करावा लागला की 6 ते 14 वयोगटात हे कंपल्सरी शिक्षण केलेलं आहे. आणि जसा इकडे कायदा झाला तर त्याचा परिणाम असा झाला की भारतीय घटनेत आपल्याला एक नागरिकांकरता काही मूलभूत ड्युटीज पण सांगितलेत, तुमची कर्तव्य काय आहेत. आधी ती 10च कर्तव्य होती, आता 11वं कर्तव्य असं झालं की तुमच्या घरी जर असं काही मूल असेल तर तुम्ही त्याला शाळेत पाठवा. फक्त सगळा भार सरकारवर आपण सोपवून चालणार नाही. मॅम, जसं प्रकरणं म्हटलं की बरीच प्रकरणं पुढे येतात आणि सध्या समाजात कधीतरी असं पण होतं किंवा अशी बरीच प्रकरणं असतील, आपण काम केलेलं आहे तर आपल्याला ठाऊक असेल की आपल्याकडला कायदा म्हणतो की एक लग्न झालेलं असताना दुसरी बायको आपण ही डिवोर्स केल्याशिवाय, म्हणजे ती प्रक्रिया झाल्याशिवाय करू शकत नाही. बरोबर. तर दुसरी जर बायको बिना डिवोर्सनी जर केलेली असेल तर याचा पहिला लग्न झालेल्या महिलेवर किती परिणाम होऊ शकतो, किंवा कायद्याच्या रीतीने हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे बरोबर आहे. अगदी म्हणजे योग्य प्रश्न तू विचारलाय. कारण समाजात आता आपण बघतो की एखादा सामान्य माणूस असू दे, एखादा तुमचे आयकॉन किंवा एखादा सेलिब्रिटी असू दे किंवा एखादा राजकारणी पण असू दे, बऱ्याच ठिकाणी असं होतं की लग्नाची पहिली बायको असताना, त्याला मुलबाळ असताना देखील की तो दुसऱ्या स्त्रीच्या संपर्कात येतो. आता तिलाही राजरोसपणे बायकोसारखं वागवतो आणि त्या दुसऱ्या बाईला ह्याच्यापासून मुलबाळ देखील होतं. मग प्रश्न असा येतो की इथे ती जी स्त्री आहे, जी लग्नाची बायको आहे, तिला कायदा काय मदत करू शकतो. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या इथे विभार्या प्रतिबंधक कायदा आहे आणि भारतीय दंड संहिता, ज्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो, यात स्पेसिफिकली एक प्रोव्हिजन असं आहे सेक्शन 494 की त्याच्यात असं म्हटलंय की जर तुमचा स्पाऊस म्हणजे जोडीदार जिवंत असताना, मग हे दोघांनी अप्लिकेबल आहे, लागू पडतं की जोडीदार जिवंत असताना एखाद्या स्त्री किंवा पुरुषांनी जर दुसऱ्याच्या सोबत जर विवाह केला तर नक्कीच तो शिक्षेस पात्र ठरू शकतो. आणि ह्या मला वाटतं आता तुला तुझ्या मनातलाच प्रश्न असेल कदाचित. अगदीच, म्हणजे या व्यतिरिक्त मला आता 2 प्रश्न उद्भवलेले आहेत. तर आपण आतापर्यंत महिलांसाठी बोलत होतो, तर आपण एक प्रश्न याच्यात असा ऍड करूयात की #MeToo हे ह्या प्रकरणी, म्हणजे बरीच प्रकरणं पुढे आली होती मध्यंतरी, तर नक्कीच #MeToo हे जे घडतं तर यावेळेला काय होतं कायद्यानुसार किंवा कोणत्या गोष्टी घडतात असं तुम्हाला वाटतं? बघ, आता कसं आहे, #MeToo ची एक मध्यंतरी लाट आली होती. तर ही लाट का आली होती, काहींनी त्याची खिल्ली उडवली की मुली आधी सगळं करतात आणि मग ओरडतात वगैरे, अशा प्रकारचं देखील त्याला
स्वरूप देण्यात आलं होतं. पण एक मीटूच्या मागचा कन्सेप्ट काय आहे की कधीतरी ती मुलगी सहन करते, कुठल्या ना कुठल्या परिस्थितीला मुळे ती बळी पडते, ती सगळं सहन करते. पण मग एक क्षण असा आहे तो उद्रेकाचा की मग तिला अगदी सगळं सर्वसामान्य लोकांना सांगावं लागतं की मी टू, माझ्यावर पण असा अन्याय झालाय, माझ्यावर पण असा लैंगिक अत्याचार झाला आहे किंवा मी पण ह्या प्रकाराची बळी पडली आहे. तर असं तिला कुठेतरी सांगावं वाटतं. पण मला मुलींना पण एक सांगायचं आहे या अनुषंगाने, किंवा जसं तू आता द्विभार्या आपण बोललो आहे, आपण राजकारण्यांचं पण उदाहरण याच्यात घेतलेलं आहे. तर मग असं होतं की बरेचदा ती जी विवाहित स्त्री असते तिची कोंडी होते. तिची कोंडी का बरं होते? कारण कुठेतरी धाक असतो की तिला तिची मुलं असतात. जर नवऱ्याने सोडून दिलं तर, आपण नुकतंच मराठवाड्यातलं एक नेत्याचं प्रकरण बघितलंय. त्या 8-10 दिवसाच्या गदारोळात त्याच्या पत्नीचं काही स्टेटमेंट आलं नाही. का नाही आलं? कारण कुठेतरी आपल्या इथल्या आपण स्त्रियांची एक मानसिकता असते की तो पुरुष आहे, त्यांनी असं केलं तर काय झालं. आणि सगळ्यात महत्वाचं तिला भीती असते की उद्या तिने जर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तर मग तिचं काय भवितव्य होईल, तिच्या मुलांचं काय होईल. आणि त्याचबरोबर ही जी दुसरी स्त्री असते तिच्यावर पण सेम टाइम अन्याय होतच आहे. राहिली गोष्ट आता मीटूची, तर मीटूच्या याच्यात पण असंच होतं की ती स्त्री सांगते पण तिला मग सपोर्ट करणारे किती येतात, किंवा ती ज्याच्या विरुद्ध बोलते बरेचदा गेंड्याची कातडी पांघरली असते की त्यांना त्याचं काहीही वाटत नाही. आपण अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या इथल्या इंडस्ट्री, बॉलिवूड इंडस्ट्री इथलं देऊ शकतो. मीटूची उदाहरणं बरीच आली आहेत त्याच्यात. मॅम, एक प्रश्न मला अजून असा पडलेला आहे की आपण फक्त सध्या महिलांबद्दल विचार करतो आहे की महिलांसाठी कायदे आहेत किंवा महिला बळी पडतात किंवा महिला, पण कधीतरी असं होतं की महिला ही चुकतात आणि पुरुष हे निर्दोष असतात. बरीच प्रकरणं अशी असतील की जी तुमच्या समोर आलेली असतील की जिथे पुरुषाचा काही दोष नाही, महिला चुकीची आहे. कारण आपण फक्त महिलांच्या विषयावर बोलत आहोत, तर आपण फक्त महिलांबद्दल बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. तर नक्कीच अशा प्रकरणाला काय तडा जातो की जिथे पुरुष चुकत नाही आणि महिला चुकीची असते, त्यावेळेला काय कायदा बोलतो? बघा कसं आहे, आता एकाच नाण्याला दोन बाजू असतात. आपण आजचा विषय आपला मूळ तर आपण बोलतोय की विक्टिमायझेशन ऑफ वुमन, आणि समाजात नेहमी स्त्रीप्रती एक सहानुभूती असते आणि असायला हवी. पण बरेचदा असं होतं, म्हणजे नेहमी म्हणता नाही येणार, पण आता जेव्हा मी समाजात काम करते तर तेव्हा असं लक्षात येतं की काही काही कायद्याची कलमं अशी असतात की अक्षरशः पुरुष मंडळी घाबरतात त्यांना, आणि त्यांची एकच ओरड असते की आमच्या विरुद्ध ही कलमं वापरल्या जात आहेत. पण प्रत्यक्षात बघितलं तर एक लक्षात घ्या की कुठल्याही स्त्रीला स्वतःहून असं कधीच वाटणार नाही की तिचा संसार तुटावा किंवा तिने मुद्दामून कोणाविरुद्ध काही हे करावं. तर हे मोस्टली दोन ठिकाणी आपल्याला आढळतं. सगळ्यात पहिली एक केस सांगते मी, आधी आपण घरचं उदाहरण बघूया की एक IPC मध्येच कलम आहे सेक्शन 498A. तर ते कलम असं आहे की जर त्या स्त्रीला तिचा नवरा किंवा त्याचे नातेवाईक जर तिची छळ करत असतील, एक क्रुएल्टी तिच्यावर होत असेल त्यांच्याकडनं, तर ती नक्कीच ह्या सेक्शनची मदत घेऊ शकते. पण कसं झालं, मध्यंतरी जवळपास 10 वर्षापर्यंत तरी पूर्वी ह्या सेक्शनचा दुरुपयोग व्हायचा, कारण ह्याच्यात जामीन मिळत नव्हता, ह्याच्यात कुठे कॉम्प्रोमाइजचे चान्सेस नव्हते राहत आणि अटक व्हायची. बरोबर आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स होता, म्हणजे पोलीस ऑफिसर कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट. मग ह्यामुळे पुरुष वर्गात एक दहशत होती. आणि बरेचदा मग असं त्यांचा आरोप राहायचा की ही महिला जी आहे किंवा घरची सून आहे ही सासरच्यांना धाक दाखवायची की माझ्या मताप्रमाणे नाही वागलात तर मग मी 498A मध्ये तुमची तक्रार देईल, अशा प्रकारे. पण मग एक सांगावं वाटतं की हे कितीही खरं असलं, मिसयूज जरी असला तरी फार कमी, अगदी 1% म्हणून आपण समाजात असं असतो, पण अदरवाईज समाजातील महिलांना ह्या कायद्याची नक्कीच मदत होते. आणि दुसरं परत सांगायचं, तुझे म्हटलं की महिला पुरुष बरेचदा एक निरपराध असतो, पण महिला जर, आणि दुसरा कायदा याच्या बाबतीत असा सांगता येईल की कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, त्यात अतिशय सुंदर कायदा आहे की एक कन्सेप्ट असा आहे की जी स्त्री आतापर्यंत घरात सुरक्षित होती ती जर आता बाहेर पडली, कुठे कामाच्या ठिकाणी जाते, तर तिला एक असं सेफ एन्व्हायरमेंट मिळायला पाहिजे, होस्टाईल नको. म्हणजे तिने तिथे अगदी शांतपणे काम करता यावं, तिला अशा एक सेफ एन्व्हायरमेंट मध्ये तिने काम करावं. पण मग काय होतं, बरेचदा पुरुष सहकारी असतात, त्यांच्याकडनं बराचसा असा लैंगिक प्रकारचा जर छळ होत असेल तर तिने कुठे दाद मागायची, म्हणून त्या कायद्याच्या अंतर्गत मग वेगवेगळे समिती पण आहेत. पण याच्यात होतं काय, काही पुरुष मंडळींचं परत एक ऑब्जेक्शन असतं की
एखाद्या महिला सहकारीला जर म्हणजे तो वरिष्ठ तिचा बॉस असेल, पुरुष असेल, जर प्रमोशन नाही मिळालं किंवा कुठले फेवर नाही दिले तर बाबा ती आमची कंप्लेंट करू शकते, ती आमची तक्रार ह्या कायद्याच्या अंतर्गत करू शकते. असा पुरुषांना वाटणारी ही एक भीती असते, ती स्वाभाविक असते, पण घाबरायचं कारण नाही. चुकीचं नाहीये तर हा. नक्कीच कोणालाही घाबरायचं कारण स्त्री नाही. असू देत किंवा पुरुष बरोबर. असू देत. हा. तर आपल्या मताने आपल्याला काय वाटतं की आपण गेली इतके वर्ष समाजात आणि कायद्याला घेऊन काम करत आहात, महिलांसाठी इतके कायदे असताना सुद्धा महिला, मुली आणि इव्हन लहान मुली सुद्धा, महिला कुठलाही वयोगट असू देत, बरेच ह्या लोकांना सामोरे जावं लागत आहेत, बऱ्याच परिस्थितींना सामोरे जावं लागत आहेत. ते इतके कायदे असताना सुद्धा हा त्रास का उद्भवतो आहे आणि लोकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे यावर आपलं काय मत आहे? बघा, आता हा एक अतिशय म्हणजे गंभीरच असा स्वरूपाची आपण ही बाब म्हणू शकू. कारण काय होतं, एकीकडे बघा समाजात कसं आपण दोन मुखवटे असतात समाजाचे, पण कसं असतं, एकीकडे हाच समाज आहे जो स्त्रीला देवी म्हणून तिची पूजा करतो, तिला एक देवीचं स्वरूप देतो, तिची म्हणजे उपासना करतो. पण दुसरीकडे मात्र काय दिसतं आपल्याला, जेव्हा आपण प्रत्येक घरोघरी बघतो, सर्वच घरात मी असं म्हणणार नाही, पण बरेचदा असं असतं की तिला चपली इतकीही किंमत नसते. तर हा जेव्हा विरोधाभास आहे तर आम्ही नेहमीच म्हणतो की कायदे करून होणार नाही. तर याचं कसं असतं, एक आपण जेव्हा भारतीय संस्कृती तुम्ही आपण म्हणतो किंवा आपण आपापल्या याचं गोडवे जेव्हा गातो की नाही बा माझ्या कुटुंबात असं, तर मग ती माझी जबाबदारी आहे निदान की माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही स्त्रीला अशा प्रकारचा कुठलाही त्रास नको व्हायला, मग ती कुठल्याही वयोगटातली असू दे. आणि ह्याच्याच करता मग जेव्हा मुलं लहान असतात, मग तो मुलगा असू दे की मुलगी, त्यांच्यावर काही संस्कार आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहेत. की मुलींना देखील, मुलांनी पण तेवढ्याच त्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही माझ्याच सारखी आहे. आपण बघतो कायदे असून चालणार नाही, जोवर आपण हे समाजात असं रुजवत नाही, घरोघरी आपण जेव्हा ही समानता रुजवणार नाही. आणि आता तू म्हणते की कोणाला आपण काही सांगायचं का ह्याबद्दल, तर जसं आपण मुलांना सांगतो त्याचप्रमाणे मुलींना पण मला सांगायचंय. बरेचदा होतं, आपण आता बघतोय टीव्ही आपण लावतो, बातम्यांकरता टीव्ही लावला की गेल्या 8-15 दिवसापासून एक बातमी सारखी जेव्हा आपल्या पुढे येत असते की आपण तेव्हा सहजच म्हणतो ना, अरे या मुलींना समजत कसं नाही. तर मुलींना इथे असं एक थोडंसं नमूद करावं वाटतं की असा एकदम अंधविश्वास ठेवून किंवा कशाची खातरजमा न करता किंवा अति महत्वाकांक्षी राहून किंवा एक आपण म्हणतो ना झटपट एक यश मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे म्हणून आपण कुणाचाही हात धरून असं त्या कोणाला तरी शिडी म्हणून वापरून आपण जर यशाचा टप्पा गाठायला गेलो तर तोडकशी मात्र ह्या घटनांमध्ये मुलीच पडतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजेच नक्कीच त्यांचं मत असं आहे की यश जरी तुम्हाला मिळवायचं असेल तर एक एक पायरी चढत जावी, ती मुलगा असू देत किंवा मुलगी, प्रत्येकांसाठी कायदे अगदीच समान आहेत. चूक कोणी सुद्धा असू देत, मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत, जो बरोबर असेल कायदा त्याला नक्कीच साथ देणार. तर आजच्या भागात आपल्या सोबत होते कल्याणी कापसे. भेटूया लेडीज विंगच्या पुढील भागात, तोपर्यंत बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा.